जोडी करा राम कंठी धरा जोडी करा राम कंठी धरा जेने सुखे फेरा गर्भवास जेने सुखे फेरा गर्भवास जेने सुखे फेरा गर्भवास ऐसी जोडी करा राम कंठी धरा ऐसी जोडी करा राम कंठी धरा ऐसी जोडी करा राम कंठी धरा जोडी करा राम फेरा गर्भवास फेरा गर्भवास फेरा गर्भवास नाशिवंत अति प्रिया पुत्र धन 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 जाता सिनतेचे फळ जाता सिनतेचे फळ नावधड करा सहस्र नामाची नावधड करा सहस्र नामाची नावधड करा सहस्र नामाची भवसिंधुसी तडे पावे भवसिंधुसी तडे पावे भवसिंधुसी तडे पावे तुका म्हणे काळा हाना तोंडावरी 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 वातावरा हरी राम भाले वातावरा हरी राम भाले वातावरा हरी राम भाले तुका म्हणे काळा हाना तोंडावरी तुका म्हणे काळा हाना तोंडावरी तुका म्हणे काळा हाना तोंडावरी वातावरा हरी राम भाले वातावरा हरी राम भाले वातावरा हरी राम भाले नाशिवंत अति प्रिया पुत्र धन नाशिवंत अति प्रिया पुत्र धन नाशिवंत अति प्रिया पुत्र धन नाशिवंत अति प्रिया हरिभक्त पारायण मनोहर महाराज रायवाडीकर ऐसी जोडी करा राम कंठी धरा ऐसी जोडी करा राम कंठी धरा नाशिवंत
अवधड करा सहस्रनामाची जेने भव सिंधुसी थडी पावी नाशवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शेन तेचे फळ तर पिन नाही रे नळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरे रामबाणे नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शेन तेची फळ नमोतया माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन नमोत्या वचन सत्यवादे नमोतया माता पित्याचे करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपादभवाब्धिपूतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभो जय जय माखन चोर आता बंधुरंग भूमिका जे कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा आवाज तुम्ही थोडा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शेन तेची फळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त महान वैष्णव अवतार धारक करुणाघन दया सिंधू वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय याचे यावत मनुष्य मात्रांना मानव देहामध्ये आल्यानंतर काय जोडलं पाहिजे, काय मिळवलं पाहिजे आणि काय मिळवता कामा नये याचं चिंतन करतात. विठ्ठल Oh
वैकुंठवासी आहे. दादा आता विक्षेप होऊ नको बंद. सर्वात श्रेष्ठ आणि उत्तम सेवा आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत केली जाणारी सेवा ही उत्तम सेवा आहे. आणि आई वडील जिवंत असताना सेवा केल्यानंतर मग मृत्यू पश्चात केलेली सेवा ती मान्य होते. नाहीतरी काही काही लोकांचं असं असतं, जिवंतपणी तर सेवा करत नाही आणि मग मेल्यानंतर लोकांना दिखावा करण्यासाठी खूप करतात बघा, पण त्याला शास्त्र मान्यता देत नाही. तुम्ही जरी दिखाव्यासाठी केला असेल पण त्याला काही मान्यता नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, म्हातारं तरसलं ताकाला आणि म्हणा की बुंदीचं जेवण लोकाला. भुके नाही अन्न मेल्या घरी.